हाय एव्हरीवन, मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझी साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपण पहिल्या साडीला सुरुवात करूया। तर ही पहिली साडी म्हणजे माझ्या लग्नात मी जेव्हा लग्नाच्या वेळेस घातली होती ती ही पहिली साडी ही साऊथ इंडियन साडी आहे। तेव्हा खूप ट्रेंड आला होता आणि आता सध्या ही आहे थोड्याफार प्रमाणामध्ये। तेव्हा मी ही साऊथ इंडियन साडी घेतली होती। तेव्हा कसं लॉकडाऊनचं वातावरण होतं आणि त्यामध्ये कसं दुकानंही जास्त उघडलेली नसायचे, जास्त तर बंदच असायचे। त्यामुळे मग पाहुण्यांच्या दुकानामध्ये आम्ही ही खरेदी केली होती। तेव्हा मी ही साऊथ इंडियन साडी घेतलेली होती आणि बघा हिचा कलरही खूप छान आहे। आणि तसं पाहायला गेलं तर मला जास्त वर्कच्या साड्या वगैरे आवडत नाहीत, म्हणून मग मी हे बिना वर्कची साडी त्यामध्ये जेवढं कमी वर्क येईल अशी साडी मला घ्यायची होती। म्हणून मग मी यात थोडंही वर्क नसलेली साडी घेतली। वर्क म्हणजे असं दोऱ्याचं वगैरे नाही, पण ते स्टोनचं वगैरे वर्क असतं ना, तो वर्क मला जास्त आवडत नाही। त्यामुळे मग मी अशी सिंपलमध्ये ही साऊथ इंडियन साडी चूज केली होती लग्नासाठी। तर ही माझी लग्नाची साडी आहे। त्यानंतरची ही साडी ही म्हणजे माझी लग्नातली हळदी पातळ आहे। त्याचा कलरही बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। जांभळा कलरचा पदर आहे आणि ही येलो कलरची साडी आहे। ही पण घातल्यावर खूप छान दिसते आणि ह्याचा फोटो मी साईडला लावून देईल। प्रत्येक साडीचा जेवढे फोटो अवेलेबल आहेत तेवढे मी लावून देईल। हा माझ्या हळदीची साडी आहे। ही पण घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते अंगावर आणि लुक पण खूप छान येतो। त्यानंतरची दुसरी साडी म्हणजे ही साडी आंबा कलरची आणि त्याचा काठी ग्रीन कलरचे आहेत। ही पण दिसायला ही खूप छान दिसते आणि अंगावर घातल्यावर पण खूप छान दिसते। ही काठपदर साडी मी लग्नामध्ये साखरपुड्यासाठी घेतलेली आहे। लॉकडाऊनचं वातावरण असल्यामुळे कसं जास्त दुकानं फिरायला नाही भेटले आणि दुकानामध्ये ज्या अवेलेबल होत्या त्यात मी निवडल्या होत्या। त्यानंतर पुढची साडी म्हणजे ही उफाडा साडी आहे। ही पण मी लग्नामध्येच घेतली होती। लग्नामध्ये कसं मी भरपूर साड्या घेतल्या होत्या, काही जेवढ्या असतात त्यापेक्षा 2-3 साड्या तर मी आगाव घेतल्या होत्या। कारण की कसं होतं, ह्यांचे कपडे ह्यांनी इकडून घेतले होते आणि मी माझ्या साड्या माझ्या आईकडून घेतल्या होत्या। त्यामुळे मग कसं होतं, आपल्या मनावर असतं ना आईकडं म्हटल्यावर, म्हणून मग मी 3-4 साड्या एक्स्ट्राच्या घेतल्या होत्या। ही तीच आहे लग्नामध्ये घेतलेली उफाडा। ही पण घातल्यावर खूप रिच लुक येतो आणि खूप छान दिसायलाही दिसते, अशीही छान दिसते आणि अंगावर घातल्यावर त्यापेक्षाही अजून उठून दिसते। त्यानंतरची ही साडी म्हणजे ही कांजीवरम साडी आहे। हा आहे चिंतामणी कलर। चिंतामणी कलर माझा फेवरेट कलर आहे, त्यामुळं ही साडी पण छान आहे आणि ह्यामध्ये मोराची डिझाईन आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर असे मोर आहेत यावरती। ही पण मी लग्नामध्येच घेतलेली आहे साडी। काठपदर लग्नामध्ये शक्यतो मी पूर्ण साड्या काठपदरच घेतल्या होत्या, कारण की कसं असतं ना, एकदाच घेण्यात येतात आणि नंतर एवढ्या काठपदर घेत नाही। त्यामुळे मग म्हटलं चला आता सुरुवातीला घ्यायच्यात आहेत तर मग काठपदर सगळे घ्यावं। कारण की माझी ताई सोबत होती, ताईमुळे मग मी त्या काठपदर साड्या जास्त चूज केल्या होत्या। ह्याचाही पदर हा जांभळा आहे, कारण की मला जांभळा कलरही खूप आवडतो। चिंतामणी आणि जांभळा हे 2 कलर माझे फेवरेट आहेत आणि ही साडी पण खूप फेवरेट आहे माझी। त्यानंतरची पुढची साडी आहे बघा, ही जांभळ्या कलरची। ही मला ह्यांनी बर्थडेला घेतली होती। हिचा कपडा पण खूप सॉफ्ट आहे आणि जर आपण घातली ना तर अंगाला एकदम अशी व्यवस्थित अशी बसते, फुगा वगैरे काही होत नाही आणि घातल्यावर असं व्यवस्थित फिट्टही बसते, पिनही व्यवस्थित येते आणि मिऱ्या पण खूप छान अशा येतात ह्या साडीच्या। आणि ही मला बर्थडेला घेतली होती आहुनी आणि फक्त ही 2000 रुपयाची साडी आहे। सांगायचं एवढंच आहे की साडी छान आहे आणि प्राइस पण खूप म्हणजे अशी व्यवस्थित आहे। त्यानंतरची साडी म्हणजे ही साडी पैठणीमध्ये मोडते। ही मी माझ्या दीराच्या लग्नामध्ये आहेरासाठी घेतली होती। ही माझ्या ताईने घेतली होती मला, तर तिने आहेर आणला होता लग्नात, त्यावरती तिने ही साडी आणली होती। ही साडी घातल्याच्या नंतर खूप व्यवस्थित दिसते, पण हिचं एक आहे की जेव्हा आपण ह्या साडीला धुवायला वगैरे काढतो तेव्हा ही साडी कसं ड्रायक्लीनला टाकावं लागते। ही साडी आपण घरी धुवू शकत नाही, असं एक वैशिष्ट्य आहे या साडीचं, पण घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते।
त्यानंतरची ही साडी मला घरी घेतली होती. ही साडी माझ्या ओटभरणीची आहे, कारण की पारच्या वेळेस 9व्या महिन्यामध्ये जेव्हा मला घरून साडी दिली होती तेव्हा ही साडी दिली होती. ह्याचा पण पदर जांभळ्या कलरचा आहे आणि ही पोपटी कलरची साडी ही पण खूप छान अशी अंगावर घातल्यावर खूप भारी दिसते. त्यानंतरची पुढची साडी म्हणजे ह्या साडीवर पण खूप छान अशी डिझाईन आहे, पण मला सुरुवातीला ही साडी आवडली नव्हती. मग नंतर एक वेळेस मी ट्राय केली आणि त्यावरती मी प्रेग्नेन्सीमध्ये फोटोशूट केला होता. तेव्हा त्या फोटोवरती माझे एवढे खूप सुंदर असे फोटो आले होते. तेव्हा मग मला ही साडी तेव्हापासून खूप आवडायला लागली. तेव्हापासून मग मी याच्यावरला ब्लाऊज पण शिवलं आणि आता सध्या ही वापरात पण काढलेली आहे. ह्या झाल्या माझ्या काठपदर साड्या. आणि त्यानंतर लगेच ह्या आहेत पार्टीवेअर किंवा नाईटच्या फंक्शनला आपण घालू शकतो त्या माझ्या ह्या साड्या आहेत. तर मग ही आहे गोल्डन कलरची, ही पण आवडीने घेतलेली आहे. ही पण साडी घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते आणि ह्याला खालच्या बाजूनं जाळी वगैरे आहे, नेटमध्ये येते ही आणि थोडा भाग नेटचा आणि थोडी कपड्यामध्ये आहे. ह्याचा कपडा कसा आहे, स्ट्रेचेबल आहे, थोडासा फाकल्यासारखा. आणि ही पण साडी खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर पुढची साडी म्हणजे ही ग्रे कलरची साडी. ही ग्रे कलरची साडी थोडासा फुगा होतो हिचा, परंतु चोपून व्यवस्थित अशी ही घातली की ही पण खूप छान दिसते अंगावर घातल्याच्या नंतर. ही माझ्या म्हणजे जेव्हा मी माझ्या मैत्रिणीचं बाळ बघायला गेले होते तेव्हा तिच्याकडे घेतलेली ही साडी आहे. ही मला तिने घेतलेली आहे. त्यानंतरची ही पुढची साडी ही जेव्हा माझा फ्रेंड शो झाला होता तेव्हा मला ताईने आणि भाऊजीने त्यांच्याकडं म्हणजे मी जेव्हा गेले होते तेव्हा तिकडून ताईकडून नाही येताना ही साडी तिने घेतलेली आहे. ही पण पार्टीवेअर साडी आहे. ही पण घातल्याच्या नंतर खूप छान दिसते आणि अशा पार्टीवेअर जास्त का नाही पण थोड्याशा माझ्याकडे आहेत साड्या. ही पण खूप सुंदर दिसते, घातल्याच्या नंतरही दिसते, अशी बघायला पण खूप छान दिसते. त्यानंतरची पुढची साडी म्हणजे ही जेव्हा पार्थचा पहिला वाढदिवस होता त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळेस ह्यांनी मला घेतलेली ही साडी आहे. बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावरती ब्लाऊज हा ह्याची जी काठ आहे तर त्या कलरचा आहे. ब्लाऊज वगैरे मी तर साईडला ठेवलेले आहेत काढून. विदाउट ब्लाऊज आलेला आहे म्हणून मग मी ही साडी म्हणजे दुकानात जेव्हा ही साडी मी चूज केली होती तेव्हा कसं होतं, ह्या साडीवर विदाउट ब्लाऊज होतं. कारण की विदाउट ब्लाऊजच्या साड्या खूप छान दिसतात, त्यामुळे मी विदाउट ब्लाऊज असल्यामुळे ही साडी घेतली होती पारच्या बड्डेसाठी. त्यानंतरची पुढची ही साडी आहे. ही साडी माझी नेटमध्ये आहे. ही माझ्या भावाने मला घेतली होती. जेव्हा प्रांशू झाल्याच्या नंतर तो प्रांशूला बघायला आला होता तेव्हा आणली होती त्याने. तर पण मी ह्याच्यावर ब्लाऊज वगैरे अजून काही शिवलं नाही. हो, काही दिवसानंतर घेईन त्याला स्टिच करून. तर ही आहे माझ्या भावाने आणलेली, ही नेटमध्ये येते. त्यानंतरची पुढची साडी म्हणजे ही कॉटनची येते. ही साडी घातल्याच्या नंतर खूप स्टँडर्ड असा लुक येतो. ही साडी मी पहिल्याच घेतलेली आहे, मला घरीच घेतलेली आहे. ही साडी घेतली होती आणि एक नथ घेतली होती मला सुरुवात पहिल्या संक्रांतीला. तेव्हा माझे सासरे होते, तेव्हा त्यांनी पप्पांनी मला 5,000 रुपये दिले होते. तू काही पण घे तेवढ्यात, पण मी एवढं काही घेतलं नव्हतं. फक्त मी ही 1,500 रुपयाची साडी तेवढी घेतली होती आणि एक नथ घेतली होती. त्यानंतर बाकी काही नाही घेतलं. ही पुढची साडी म्हणजे ही मला असंच एक वेळेस दुकानात गेल्यावर ही साडी आवडली होती तेव्हा मी ही साडी घेतलेली आहे. ही पण कॉटनमध्येच येते आणि ही पण घातल्याच्या नंतर खूप छान दिसते. याचा थोडा फुगा होतो साडीचा, परंतु कसं व्यवस्थित घातल्याच्या नंतर ही पण अंगावर आपल्याला खूप छान दिसते. याचा कलर मेहंदी कलर पण उठून दिसतो. आणि त्यानंतर शेवटची साडी म्हणजे ही साडी म्हणजे माझी लग्नातली कष्टा साडी आहे. लॉकडाऊनचं वातावरण असल्यामुळं काही शिवायला याला थोडीशी परेशानी तर झाली आमची, पण त्या परेशानीमध्ये सगळं आम्ही मॅनेज करून घेतलं. ही माझी कष्टा साडी आहे की जी की मी शिवून घेतलेली होती लग्नाच्या वेळेस. आणि बाकीच्या माझ्या रेग्युलरच्या साड्या आहेत, पण त्या रेग्युलरच्या काही मी दाखवल्या नाही, तुमच्यासोबत शेअर नाही केल्या. ह्या ज्या माझ्या काठपदर आणि
पार्टीवेअर साड्या आहेत तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.